नमस्कार. आज आपण राजश्री फाउंडेशनमध्ये मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंती साजरी करत आहोत. B.R. आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यभर शिक्षण, समानता आणि स्वाभिमानासाठी संघर्ष केला. त्यांनी दिलेला संदेश शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांमुळे आज आपल्याला सन्मान, हक्क आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी बाबासाहेबांचे विचार आपल्या जीवनात उतरवले पाहिजेत आणि शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे. राजश्री फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. चला आपण मिळून सर्व बाबासाहेबांच्या विचारांचा मार्ग पुढे नेऊया. जय भीम. आज दिनांक 14 एप्रिल 2026 या ज्ञानसागराला या ठिकाणी आपण वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी राजश्री फाउंडेशनच्या परिसरात आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या सर्वांच्या सहमतीने उपस्थितीत या ठिकाणी आपण वंदनादे करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे जयंती उत्सव आहे आज भारतभर साजरा केला जातो. सगळ्यात मोठं म्हणजे पहिले यांच्याकडे 32 डिग्री आहेत. त्याच्यात आशिया खंडातलं पहिलं डॉक्टरेट जे आहे ते अर्थतज्ञामध्ये आहे. इकॉनॉमिक्स मध्ये पहिले डॉक्टरेट आहेत आणि ते आशिया खंडातले पहिले डॉक्टरेट. महान व्यक्तीला भारतभरच नाही तर जगामध्ये 200 देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज अभिवादन होते. 200 देशामध्ये यांची जयंती साजरी होते. ज्यांनी बाबासाहेबांना आत्मसात केले किंवा ज्यांनी बाबासाहेबांच्या विचाराला धरून जे कोणी असतील, महिला असतील, पुरुष असतील, राजकारणी असतील किंवा आणखी पुढे असतील, तो भक्कम पायावरती देश उभा असेल अशा पद्धतीचं त्यांचं तत्वज्ञान होतं. त्यांचं तत्वज्ञान हे बुद्धावर आधारित आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानाशी संबंधित आहे. बुद्धाचं तत्वज्ञान पुढेही सर्व संतांनी स्वीकारलं. संतांच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कर्तृत्वामध्ये महिलांना प्राधान्य दिलं. जिजाऊ त्या ठिकाणी आणि जिजाऊच्या नंतर हे राजा घडले. तर एक स्त्री समानता दिल्यानंतर किती मोठं बदल होऊ शकते अशा पद्धतीचं त्यांच्या विचारामध्ये असल्यामुळं जी बुद्धाची आणि संतांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी संकल्पना होती तीच पुढे संविधानामध्ये उतरवली आणि संविधानाच्या मार्फत आपण परत भारत देश चालतो. अशा पद्धतीनं आज या महामानवाला या ठिकाणी आपण अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उभ्या. मी या ठिकाणी आपण सामूहिक वंदनाही होतो आणि या ठिकाणी हात जोडा आणि सोबत म्हणा. नमो तस्सं भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्सं भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्सं भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि, तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. आदित्यानां वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. उत्साहाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. वेरमणि
त्याच्यामध्ये कसा बुद्ध धम्म आणि संघ. त्याच्यामध्ये मी बुद्धाला शरण जातो, संघाला धम्माला, अशा पद्धतीचा धम्म, धर्म नाही धम्म, अशा पद्धतीचं ते शरण जातो. अशा पद्धतीचा शेवटच्या 3 जे पंचशील जे आहेत त्याच्यामध्ये पानातिपाता हे सगळे आदिनदाना कामी सुमिच्छा ह्या ज्या आहेत ना, त्याच्यामध्ये आपण वाईट कृतीला आपण सहमत राहणार नाही आणि करणार नाही. जसं बुद्धाचा विचार आहे त्या विचाराने आचरण आपण बोलतो त्याच पद्धतीने वागणे आणि त्याच पद्धतीने कृती करणे, अशा पद्धतीचा विचार आहे. तो तसाच पुढे बाबासाहेबांनी जसं बोलले तशाच पद्धतीचे फार मोठे उपकार आहेत. आपण सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहोत. सगळ्यांना बाबासाहेबांच्या जन्मदिनी मी सर्वांना शुभेच्छा देतो. झाले आमची जयंती साजरी, सगळ्या बसल्यात. तर संध्याला विचारूया, संध्या कशी झाली जयंती? एकदम भारी आणि मस्त. आणि सर्वात महत्वाचं जे एंडिंगला आम्हाला खीर दिली ती एकदम सुपर वा आहे. पण आहे. खाऊ शकता. लाभ घ्या, लाभ घ्यायचा आहे. हो. तू खाल्ली सुप्रिया? खीर वाली कुठे गेली? एकदम बेस्ट खीर होती आणि एकदम उत्तम झाली होती खीर. थँक्यू. एकदम खीर बनवून झाली होती आणि एकदम जयंती पण उत्साहात साजरी झाली.